नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या सायन्स विथ सुदर्शन या YouTube प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून। मित्रांनो, आपण आतापर्यंत काही व्हिडिओज YouTubeच्या माध्यमातून मी तुमच्या समोर प्रेझेंट केलेले आहे, ज्यामध्ये आपण आरआरबी मध्ये लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंट या पोस्टसाठी, त्याचबरोबर येणारी जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जे लॅब टेक्निशियनच्या जागा येणार आहेत त्याच्यासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे। आतापर्यंत आपण काय बघितलं तर आतापर्यंत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या आरआरबीचं क्लासिफिकेशन कसं आहे, म्हणजे कशा प्रकारचा पेपर पॅटर्न असणार आहे, तो 70चा टेक्निकल आणि 30चा जो जनरल पेपर आहे त्याच्याबद्दल आपण बघितलं। त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीचा पहिला टॉपिक मी सुरू केला होता, त्यामध्ये मी सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोटीन्स बद्दल सांगितलं होतं। त्याच्यानंतर आपण कालच्या व्हिडिओमध्ये अमिनो ऍसिड बद्दल बघितलं होतं, ते 20 प्रकारचे अमिनो ऍसिड मी तुमच्या सगळ्यांकडून पाठ करून घेतले होते। आता जे आहे आपण त्याच्या पुढे जातो आहे, म्हणजे जर अमिनो ऍसिड तुमच्या समोर जर ठेवलं तर त्या अमिनो ऍसिडला किंवा पर्यायाने अमिनो ऍसिड जर आपण म्हटलं तर पर्यायाने प्रोटीन देखील येईल। म्हणजे एखादा प्रोटीनला किंवा अमिनो ऍसिड कोणता आहे हे ओळखण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या टेस्ट आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे। सो मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, या व्हिडिओजमध्ये तुम्ही हे जे सायन्स विथ सुदर्शन हे चॅनल आहे याच्यामध्ये जर अजून या चॅनलमध्ये सर्च केलं तर तुम्हाला माझे अजूनही टेक्निकल रिलेटेड व्हिडिओ सापडतील। ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, कारण की या बॅचमधून आरोग्य विभागामध्ये 50 ते 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। जिल्हा परिषदमध्ये देखील लॅब टेक्निशियनच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील याच बॅच मधून झालेलं आहे। जर तुम्हाला आरआरबी साठी किंवा येणाऱ्या महानगरपालिकेसाठी जर बॅच जॉईन करायची असेल तर माझ्या 9960157852 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ हे युट्यूबवर असणार नाही, ते व्हिडिओज ॲपमध्ये असणार आहे। ती बॅच तुम्हाला कशी जॉईन करता येतील त्याबद्दल माहिती मी तुम्हाला तिथे देईल। आता वळूया आजच्या टॉपिककडे। सो मित्रांनो, आपण आता बघतो आहे अमिनो ऍसिडच्या रिएक्शन्स। म्हणजे एखादं पावडर जर तुमच्या समोर दिलं तर कोणत्या प्रकारचं ते अमिनो ऍसिड आहे हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, आणि अशा वेळी तुम्हाला काही टेस्ट परफॉर्म करावे लागतील, ज्या कलर बेस्ड टेस्ट असणार आहे। म्हणजे हा कलर आला की हा अमिनो ऍसिड, हा कलर आला की हा अमिनो ऍसिड, किंवा या कॅटेगरीचा अमिनो ऍसिड, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की अमिनो ऍसिडला आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर काही कलर रिएक्शन असतात। त्यातली पहिली रिएक्शन आपली आज आपण बघूया, ती आहे बायोरेट रिएक्शन। सो अमिनो ऍसिडच्या रिएक्शन इथे स्पेसिफिक लिहिताना तुम्ही कलर रिएक्शन असं लिहू शकता। सो बायोरेट रिएक्शन ही रिएक्शन जी आहे, जर तुम्हाला दिलेलं अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन जर तुम्ही घेतलं आणि बायोरेट रिएजंट मध्ये जर टाकलं आणि त्याने जर तुम्हाला पिंक कलर दिला, पिंक किंवा पर्पल कलर दिला, तर तुम्ही कन्फर्म होऊ शकता की हे गिव्हन दिलेलं पावडर जे आहे हे अमिनो ऍसिड आहे किंवा ते प्रोटीन आहे। म्हणजे पावडर दिलंय तुम्हाला माहिती कसं होणार ते प्रोटीन आहे, अमिनो ऍसिड आहे, कार्बोहायड्रेट आहे की अजून काही आहे, हे तुम्हाला जर कन्फर्म करून घ्यायचं असेल तर प्रोटीनची किंवा अमिनो ऍसिडची, प्रोटीनची किंवा अमिनो ऍसिडची कन्फर्मेटिव्ह टेस्ट म्हणजे कोणती? बायोरेट रिएक्शन। कोणतंही प्रकारचं त्या 20 पैकी कोणतंही अमिनो ऍसिड असलं, पर्यायाने जर प्रोटीन असेल तर ते जर तुम्ही या बायोरेट रिएजंट सोबत रिॲक्ट केलं तर तुम्हाला पिंक किंवा पर्पल कलर मिळाला पाहिजे। पिंक किंवा पर्पल कलर मिळत असेल तर तुम्ही म्हणू शकता हे जे पांढऱ्या कलरचं पावडर तुम्हाला दिलेलं आहे ते एकतर अमिनो ऍसिड आहे, म्हणजेच पर्यायाने प्रोटीन आहे असं तुम्ही कन्फर्म करू शकता। मी जेव्हा अभ्यास केला तर हे सगळ्या प्रकारचे रिएजंट मी बघत होतो, जसं इथं बायोरेट रिएजंट दिसत आहे, नीन हायड्रोजन सोल्युशन दिसत आहे। अभ्यास केल्यानंतर एका लिमिट नंतर मला असं वाटलं की आणखी डिटेलमध्ये आपण अभ्यास करावा, की आणखी डीप मध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात। मी सांगितलं प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड सोबत जेव्हा बायोरेट रिएजंट आपण रिॲक्ट करतो तेव्हा त्यापासून आपल्याला पिंक किंवा पर्पल कलर मिळतो, पण बायोरेट रिएजंट म्हणजे नेमकं काय हे मी नेटवर सर्च करून ते देखील माझ्या नोट्समध्ये ऍड केलं होतं, जे मी आता तुम्हाला सांगतो आहे। बायोरेट रिएजंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये CuSO4 कॉपर सल्फेट प्लस सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH यांचं जे मिक्सचर असतं त्याला बायोरेट रिएजंट असं म्हटलं जातं। जर पेपर डिटेलमध्ये विचारला गेला तर अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात। तो आतापर्यंत आपल्याला काय समजलं, एखादा प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड जर असेल त्याला जर आपण बायोरेट रिएजंट म्हणजे CuSO4 किंवा NaOH च्या कॉम्बिनेशन पासून बनलेले हे बायोरेट सोल्युशन असणार आहे, त्याच्यासोबत जर रिॲक्ट केलं तर आपल्याला कोणता कलर मिळेल? पिंक किंवा पर्पल कलर। आणि आपण कन्फर्म होऊन जाऊ की गिव्हन पावडर इज प्रोटीन, कोणतं ना कोणतं 20 पैकी ते अमिनो ऍसिड आहे किंवा ते प्रोटीन आहे। दुसरा आहे नीन हायड्रेट रिएक्शन। आता ही नीन हायड्रेट रिएक्शन कशासाठी आहे बघा, प्रोटीन किंवा अमिनो ऍसिडला जेव्हा या नीन हायड्रोजन सोल्युशन सोबत आपण रिॲक्ट करतो तर आपल्याला पर्पल कलर मिळतो। हे दुसरी कन्फर्मेटिव्ह टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला समजत आहे गिव्हन पावडरला जर आपण नीन हायड्रोजन सोल्युशन सोबत रिॲक्ट केलं तर तो कोणता कलर देणार? पर्पल कलर। सो आपण कन्फर्म होऊन जाणार की बायोरेट टेस्टनी पण आणि नीन हायड्रोजन रिएक्शननं पण इथे आपल्याला पिंक किंवा पर्पल कलर दिला, इथे आपल्याला
पर्पल कलर देईल. तुम्हाला प्रश्न कसे विचारतील? तुम्हाला प्रश्न विचारतील की बायोरेट रिएजंट सोबत अमिनो ऍसिड कोणता कलर देतो, पिंक किंवा पर्पल. नी हायड्रोजन सोबत कोणता कलर देतो, तर पर्पल कलर देतो. पुढे बघूया साकागुची टेस्ट. टेस्टचं नाव आहे साकागुची टेस्ट. आता ही साकागुची टेस्ट जी आहे ती त्याच्यासोबत जर आपण प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड जर रिॲक्ट केलं, प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड जर तुम्ही साकागुची रिएजंट सोबत रिॲक्ट केला, तुम्हाला फायनल जो कलर मिळतो तो रेड कलर मिळतो. सो हा रेड कलर तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. सो आतापर्यंत आपण बघितलेलं नील हायड्रोजन रिएक्शननी पिंक किंवा पर्पल कलर, त्याच्यानंतर बायोरेट टेस्टनी तुम्हाला पिंक किंवा पर्पल कलर दिला, त्याच्यानंतर नील हायड्रोजन रिएक्शननी तुम्हाला रिएजंटनी तुम्हाला पर्पल कलर दिला. त्याच्यानंतर आता आपण साकागुची टेस्टवर जेव्हा आलो तर जेव्हा प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड या साकागुची रिएजंट सोबत आपण रिॲक्ट करतो तेव्हा ते आपल्याला रेड कलर देतो. तर ही स्टेज जी आहे साकागुची टेस्ट ही स्पेसिफिकली अर्जिनिन सोबत आहे. अर्जिनिन आठवतं का? अर्जिनिन लायसिन हिस्टिडीन आठवतोय का? कोणत्या ग्रुपमध्ये आहे? तुम्हाला माहिती आहे अमिनो ऍसिडचे क्लासिफिकेशन मी कालच शिकवले होते. त्याच्यामधला जो अर्जिनिन आहे, अर्जिनिन, लायसिन, हिस्टिडीन, ल्युसिन, आयसोल्युसिन, तर ते जे अर्जिनिन आहे तो जो अर्जिनिन आहे कुठे आहे कमेंट करून नक्की सांगा त्या क्लासिफिकेशन मध्ये. तो जो अर्जिनिन आहे याच्यासाठी ही स्पेसिफिक टेस्ट आहे. म्हणजे जर गिव्हन त्या पावडर सोबत जर ते अमिनो ऍसिड असेल किंवा प्रोटीन असेल त्याच्यासोबत जर आपण ही साकागुची रिएजंट जर ऍड केलं, आपल्याला जर रेड कलर मिळत असेल तर कन्फर्म सांगू शकता की त्या 20 पैकी हे जे अमिनो ऍसिड आहे ते अमिनो ऍसिड म्हणजे कोणतं अमिनो ऍसिड आहे, तर अर्जिनिन हे अमिनो ऍसिड आहे. साकागुची रिएजंट म्हणजे काय? अल्फा नॅफ्थलॉन प्लस सोडियम हायपोब्रोमाइड. इथे बहुतेक कदाचित तुम्हाला ते दिसत नसेल. साकागुची टेस्टच्या खाली मी लिहिलेलं आहे अल्फा नॅफ्थलॉन प्लस सोडियम हायपोब्रोमाइड. बहुतेक हायपोब्रोमाइड तुम्हाला दिसत नसेल तर ते थोडंसं नोट करून घ्या, हायपोब्रोमाइड. सो आतापर्यंत आपण 3 रिएजंट्स बघितली आहेत, 3 प्रकारच्या कलर टेस्ट फॉर द प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड. सो पहिल्याच्यामध्ये आपण बघितलं बायोरेट रिएजंट जर असेल तर प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड जेव्हा अशा बायोरेट रिएजंट सोबत रिॲक्ट करतात तेव्हा तो रेड किंवा पर्पल कलर येतो. नील हायड्रोजन रिएक्शन सोबत सुद्धा आपल्याला पर्पल कलर मिळतो. रेड कलर कुठे मिळतो, तर साकागुची. पण साकागुची टेस्ट प्रिफरेबली कशासाठी आहे, स्पेसिफिक कशासाठी आहे, तर ती आहे अर्जिनिन नावाचा जो अमिनो ऍसिड आहे त्यासाठी स्पेसिफिकली साकागुची टेस्ट जी आहे ती रेड कलर देत असते. सो पुढे जाऊया झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन. आता ही झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन जेव्हा याच्यासोबत प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड आपण रिॲक्ट करतो, प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड जेव्हा या झॅन्थोप्रोटिक सोल्युशन सोबत, आता झॅन्थोप्रोटिक म्हणजे काय, HNO3 नायट्रिक ऍसिड आपण HNO3 ला म्हणतो. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडच्या सोल्युशनलाच झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये प्रोटीन किंवा अमिनो ऍसिडला जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3 सोबत रिॲक्ट करतो तेव्हा आपल्याला फायनली पीपीटी जी मिळते, प्रेसिपिटेशन जे मिळतं ते व्हाईट कलरचं प्रेसिपिटेशन मिळतं. त्याला जर तुम्ही हिट केलं तर ते येलो कलरमध्ये कन्वर्ट होतं. आणि ही जी झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन आहे हे स्पेसिफिकली ॲरोमॅटिक प्रकारच्या अमिनो ऍसिड साठी आहे. सो कमेंट करून पटकन मला सांगा, जेही लोक आता व्हिडिओ बघणार आहे आता नंतर त्यांनी आधीचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड माझ्या स्टेटसला देखील मी हे काल ठेवलं होतं की ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड मधला तो ओ, तो टायरोसिन, फिनेलॅलॅनिन, टायरोसिन, ट्रिप्टोफेन एका श्वासात आलं पाहिजे असं मी काल माझ्या स्टेटसवर जो व्हिडिओ ठेवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं. तर हे तिन्ही प्रकारचे जे ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड आहे फिनेलॅलॅनिन, टायरोसिन आणि ट्रिप्टोफेन हे जे ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड आहे त्याच्यापैकी कोणतेही 3 अमिनो ऍसिड जर आपल्याला आयडेंटिफाय करायचे असेल तर आपल्याला काय करायचं असते, झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन. सो झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन मध्ये काय, HNO3 नायट्रिक ऍसिडला आपल्याला त्या प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड सोबत आपण जर रिॲक्ट केलं आणि खरंच ते त्या 3 प्रकारच्या अमिनो ऍसिड पैकी असेल, म्हणजेच ॲरोमॅटिक मधले जे 3 आहेत फिनेलॅलॅनिन, त्या टायरोसिन आणि ट्रिप्टोफेन त्याच्यापैकी जर कोणते अमिनो ऍसिड असेल तर आपल्याला पहिले व्हाईट पीपीटी मिळेल. त्याला हिट केल्यानंतर पुन्हा ते कन्व्हर्शन त्याचं येलो पीपीटी मध्ये होऊन जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला ते ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड जे आहे त्याचं कन्फर्मेशन होऊन जाईल. यार नक्कीच या 3 पैकी ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड हे आहे. पुढे आपण मिलियन्स टेस्ट बद्दल बोललो. ही जी मिलियन्स टेस्ट आहे हे स्पेसिफिकली टायरोसिन बद्दलच आहे. आता टायरोसिन काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड मधला जर स्पेसिफिक 3 या टेस्टनी ॲरोमॅटिक आहे, 3 पैकी कोणताही आहे हे समजेल. पण त्यातला त्यात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की टायरोसिन साठी कन्फर्मेटिव्ह टेस्ट कोणती आहे असा प्रश्न जरी विचारला तरी तुम्ही सांगायला पाहिजे की ती मिलियन टेस्ट आहे. तर मिलियन टेस्ट मध्ये काय असते की हा प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड जेव्हा आपण या मिलियन रिएजंट सोबत म्हणजेच HgCl2 आणि H2SO4 सोबत जेव्हा आपण रिॲक्ट करतो तेव्हा आपल्याला व्हाईट पीपीटी मिळते. जर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटपणे पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड असो तिन्ही पण त्यासाठी आपण झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन केली तिथे पण आपल्याला व्हाईट पीपीटीच मिळाली. आणि त्यापैकी एक जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल जसं टायरोसिन त्याच्यासाठी देखील आपल्याला फायनली जो कलर मिळत आहे तो व्हाईट कलरच आहे. म्हणजे ॲरोमॅटिक फायनली आपल्याला कोणताही असो, तो स्पेसिफिकली टायरोसिन असो किंवा मग ते तिन्ही असो, आपल्याला व्हाईट कलरचीच पीपीटी मिळते. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात,
अजूनही काही टेस्ट आहे जे मी घेणार आहे, पण प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. बायोरेट टेस्ट कशा संदर्भातली आहे, कार्बोहायड्रेटसाठी आहे, फॅटसाठी आहे, अमिनो ऍसिडसाठी आहे की प्रोटीनसाठी आहे, किंवा प्रोटीन आणि अमिनो ऍसिड दोघांसाठी आहे. सो प्रोटीन आणि अमिनो ऍसिड या दोघांसाठी आहे. सो कार्बोहायड्रेटच्या काही वेगळ्या टेस्ट आहे, फॅट्स लिपिडच्या वेगळ्या टेस्ट आहे. सो बायोरेट टेस्ट ही प्रोटीनसाठी आहे. त्याचप्रमाणे नील हायड्रेट रिॲक्शन ही देखील अमिनो ऍसिड किंवा प्रोटीनसाठीची स्पेसिफिक टेस्ट आहे. याच्यावर आपल्याला अमिनो ऍसिड समजेल. पण नेमकं आपल्याला जर लक्षात घ्यायचं आहे अर्जिनिन साठी कोणती टेस्ट आहे असा प्रश्न विचारला, किंवा त्याचा कलर कोणता, रेड कलर आहे अर्जिनिनसाठी, त्यासाठी साकागुची रिएजंट उपयोग केला जातो. त्याच्यानंतर झॅन्थोप्रोटिक जी रिॲक्शन आहे स्पेसिफिकली ॲरोमॅटिक, तिन्ही प्रकारच्या ॲरोमॅटिक अमिनो ऍसिडसाठी आहे, ज्याच्यामध्ये व्हाईट पीपीटी मिळते आणि पुन्हा त्याला हिट केल्यानंतर तो फायनली येलो कलरमध्ये कन्वर्ट होतो. पण पहिले व्हाईट आला होता हे लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर मिलियन टेस्ट बद्दल बोलताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ही स्पेसिफिकली टेस्ट त्या ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड पैकी स्पेसिफिकली टायरोसिन संदर्भातली आहे. सो अशा अमिनो ऍसिड सोबत प्रोटीन सोबत जेव्हा तुम्ही मिलियन रिएजंट ला रिॲक्ट करता HgCl2 प्लस H2SO4, तेव्हा तुम्हाला फायनली त्याच्यापासून व्हाईट पीपीटीच मिळते. अजूनही काही रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहे ज्याच्यामध्ये आपण कन्फर्म करूया की अजून कोणकोणत्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहे आणि त्यांच्या कन्फर्मेशनसाठी आपण कोणकोणत्या टेस्ट करणार आहेत लगेच. सो मित्रांनो, उरलेल्या ज्या टेस्ट आहेत त्या आता आपण बघूया. बघा, एक जी टेस्ट होती, 5 टेस्ट आपण बघितल्या होत्या की अमिनो ऍसिडला आयडेंटिफाय कसं करायचं. तर आता आपण बघतो आहे की लीड ऍसिटेट टेस्ट. आता ही स्पेसिफिकली ही जी टेस्ट आहे ते सल्फर कंटेनिंग जे अमिनो ऍसिड्स आहे. आता यासाठी काय, कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये मी जी 20 प्रकारचे अमिनो ऍसिड तुमच्याकडून पाठ करून घेतले, त्यातला सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड कोणता आहे हे तुम्हाला माहिती असला पाहिजे. जर आठवत असेल तर प्लीज एकदा माझ्या व्हिडिओच्या खाली ती कमेंट करा. ठीक आहे, मी वेळ देतो आहे. सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड मध्ये जर ठीक आहे मी सांगून देतो, एक जे आहे तो सिस्टीन आहे आणि दुसरा आहे मिथिओनाइन. दीज आर द सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड. तर याच्यासाठी स्पेसिफिकली कोणती टेस्ट आहे, तर ती टेस्ट आहे लीड ऍसिटेट टेस्ट. लीड ऍसिटेट टेस्ट मध्ये काय असते, जर तो प्रोटीन किंवा अमिनो ऍसिडला आपण या लीड ऍसिटेट टेस्ट मध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH सोबत जेव्हा आपण रिॲक्ट करतो तेव्हा फायनली आपल्याला ब्लॅक कलरची पीपीटी मिळते. सो जर ते सल्फर कंटेनिंग कंपाऊंड असेल म्हणजेच मिथिओनाइन आणि सिस्टीन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कलरची पीपीटी मिळणार, ब्लॅक कलरची पीपीटी मिळणार. सो पुढे जाऊया. सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. ही टेस्ट स्पेसिफिकली सिस्टीन साठी आहे आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे म्हणजे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड किती आहे तर 2 आहे. त्यापैकी तिकडे स्पेसिफिकली तुम्हाला सिस्टीन बद्दल म्हणजे सल्फर कंटेनिंग मधला जो सिस्टीन आहे त्याला जर ओळखायचं असेल तर ती जी नेक्स्ट टेस्ट आहे त्याला म्हणतात नायट्रोक्लोराइड टेस्ट. याच्यामध्ये काय केलं जातं, त्या अमिनो ऍसिडला किंवा त्या पावडरला, आपल्याला तर सध्या माहिती नाही तो कोणता पावडर आहे कोणता अमिनो ऍसिड आहे, नील हायड्रेट टेस्ट करून बायोरेट टेस्ट करून आपण कन्फर्म करून घेऊ आधी की तो खरंच प्रोटीन आहे का, अमिनो ऍसिड आहे का. मग त्या 20 अमिनो ऍसिड पैकी कोणत्या प्रकारचा अमिनो ऍसिड आहे हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल आणि तो खरंच सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड आहे का, त्यासाठी आपण सर्वात पहिले लीड ऍसिडची टेस्ट करणार. जर आपल्याला ब्लॅक कलरची पीपीटी मिळाली तर कन्फर्म, एक तर तो सिस्टीन आहे किंवा मग तो मिथिओनाइन आहे. त्यातला त्यात जर आपल्याला आता कन्फर्म करायचं आहे की हा सिस्टीन खरंच तो दिलेला जो अमिनो ऍसिड आहे तो सिस्टीन आहे का, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोटीन आणि सोडियम नायट्रोक्लोराइड याच्यासोबत यांची रिॲक्शन केल्यानंतर जर आपल्याला रेड कलरची पीपीटी मिळत असेल तर आपण कन्फर्म सांगू शकतो की हे सोडियम नायट्रोक्लोराइडने दिलेली टेस्ट रेड कलरचं ते इंडिकेशन आपल्याला इंडिकेट करत आहे की सिस्टीन हा तो अमिनो ऍसिड आहे. सो मित्रांनो, हे जे मी तुम्हाला अमिनो ऍसिडचे कलर रिॲक्शन सांगितलेले आहे हा खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न कसे विचारले जातात, तर प्रश्न विचारले जातात की ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा कलर मिळेल. ठीक आहे, स्पेसिफिकली सिस्टीन साठी कोणती आहे, टायरोसिन साठी कोणती आहे, ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड साठी कोणती रिॲक्शन तुम्ही परफॉर्म करता, सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड साठी तुम्ही कोणत्या प्रकारची रिॲक्शन करता, जे आतापर्यंत आपण या 7 प्रकारच्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे किंवा ते तुम्हाला माहिती असले तर तुम्ही टिक मार्क करू शकाल. जाऊया पुढे आपण. जर मी काल तुम्हाला अमिनो ऍसिड बद्दल, प्रोटीन बद्दल सांगितलं, अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं, मला आठवत असेल एक कार्बोक्सिलिक ग्रुप असतो, एक अमिनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप असतो, COOH कार्बोक्सिलिक ग्रुप असतो, एक हायड्रोजन असतो आणि एक R साइड चेन. आपण बघितलं होतं हे सगळं अमिनो ऍसिड बद्दल. तर तशाच प्रकारे प्रोटीनचं काय स्ट्रक्चर असतं, म्हणजे हे सगळे अमिनो ऍसिड जेव्हा कंबाईन होतात त्याच्यापासून काय बनतो, प्रोटीन. मग प्रोटीनचं स्ट्रक्चर काय असतं, तर त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर 4 पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे. पहिला जो आहे तो आहे प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला बघायचे आहे. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये पेप्टाइड चेन फॉर्मेशन होते. आता ही पेप्टाइड चेन काय आहे हे मी माझ्या पहिल्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं.
CONH ग्रुप जो आहे, सो पेप्टाइड लिंकेज जी तयार होतो, या प्रकारचंच फक्त फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्याला आपण प्रायमरी स्ट्रक्चर असं म्हणतो. त्याच्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हेलिकल फॉर्ममध्ये, हेलिकल म्हणजे काय, डीएनएचं स्ट्रक्चर, वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएचा शोध लावला होता, ज्याच्यामध्ये डीएनएचं स्ट्रक्चर कसं होतं तर ते हेलिकल फॉर्म मध्ये होतं. म्हणजे एक स्टँड आणि दुसरा स्टँड एकमेकांना काय केले असतात, सापासारखे गुंडाळले असतात, त्याला हेलिकल स्ट्रक्चर असं म्हणतात. की ते डीएनएचा जो फॉर्म असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्याच फॉर्म मध्ये प्रोटीनचं सेकंडरी स्ट्रक्चर देखील पाहायला मिळतं. पुढे आपण बघितलं होतं टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर याच्यामध्ये फोल्डिंग फॉर्म मध्ये चेन प्रेझेंट असतात आणि त्याच्यानंतर क्वाटर्नरी स्ट्रक्चर जे आहे यामध्ये प्रोटीन इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. हे जे स्ट्रक्चर असतं टर्शरी स्ट्रक्चर हे 3D फॉर्म मध्ये असतं. सो याच्याबद्दल माहिती बरीच आहे, पण याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची चान्सेस जे आहे ते थोडेसे कमी आहे. म्हणून या रिलेटेड जी काही डायग्राम्स आहे, प्रायमरी स्ट्रक्चर कसं असतं, सेकंडरी स्ट्रक्चर कसं असतं, टर्शरी स्ट्रक्चर कसं असतं आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर कसं असतं, याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन, याच्या डायग्राम मी आजच ग्रुपमध्ये टाकणार आहे. सो ज्या लोकांनी अजूनही माझे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला बघत आहे आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप आतापर्यंत तुम्ही जॉईन केलेला नाहीये, माझी बॅच जॉईन आतापर्यंत केलेली नाहीये, त्यांच्यापर्यंत हे फोटो येऊ शकणार नाही. सो लवकरात लवकर एकदा तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला तरी आधी माझ्या जॉईन होऊन जा आणि त्याच्यानंतर बॅचला देखील जॉईन व्हा. सो याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन, डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते मी पुढे टाकणार आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात डिनेचर ऑफ अ प्रोटीन. आता डिनेचर हा शब्द तुम्हाला सांगतो की जे स्ट्रक्चर प्रोटीनचं बनलेलं आहे ते काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे किंवा ते ज्या फॉर्म मध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असणार आहे, डिनेचर होणार आहे. हे काय का बरं होणार, हे अल्टरेशन इन अ स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन जे होतं त्याला आपण डिनेचर असं म्हणतो. फिजिकल किंवा केमिकल रिॲक्शनमुळे, काही फिजिकल त्याच्यावर फोर्स अप्लाय केल्यानंतर, केमिकल रिॲक्शन काही केल्यानंतर प्रोटीनचं स्ट्रक्चर जे बिघडतं त्याला डिनेचर असं म्हणतं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कधीच प्रायमरी प्रोटीनचं स्ट्रक्चर डिनेचर होत नाही. सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी जे स्ट्रक्चर आहे हे डिनेचर होऊ शकतं. या टॉपिकला घेऊन येतो आहे लगेच. सो मित्रांनो, आता आपण जो नेक्स्ट कन्सेप्ट बघत आहे त्याला आपण म्हणतो आहे डिनेचर ऑफ अ प्रोटीन. डिनेचर ऑफ अ प्रोटीन म्हणजे काय होतं, प्रोटीनचं 3-4 प्रकारचे स्ट्रक्चर आपण बघितले होते. एक प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर काही कारणास्तव याचं जे सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे बघा, इट इज अ डिफाईन ॲज व्हॉट इज अ डिनॅच्युरेशन ऑफ अ प्रोटीन. तर डिनॅच्युरेशन म्हणजे काय, तर इट इज डिफाईन ॲज अ डिस्ट्रप्शन ऑफ अ सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. 2च्या वर मी असा टिंब लिहिला म्हणजे तो सेकंडरी, 3च्या वर असा टिंब लिहिला मी म्हणजे तो झाला टर्शरी आणि 4च्या वर टिंब लिहिला किंवा गोल काढला त्याला म्हणतात क्वाटर्नरी स्ट्रक्चर. यांचे जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे ते बदलतात आणि त्याच्यामुळे काय होतं की देयर इज अल्टर द फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टी ऑफ अ प्रोटीन. त्या प्रोटीनचे जे काही ओरिजिनल फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज होत्या त्याच्यामध्ये देखील चेंजेस पाहायला मिळतात. म्हणून इथे लिहिलं आहे अल्टर द फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टी ऑफ अ प्रोटीन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कोणत्या टाईपचा तो प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये डिनेचर किंवा डिनॅच्युरेशन ऑफ अ प्रोटीन होत नाही, तो म्हणजे प्रायमरी प्रोटीन आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नाही. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी प्रोटीन बद्दलची अधिकची माहिती मी ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ते तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ऍड करायची आहे. सो डिनॅच्युरेशन ऑफ अ सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी म्हणजे काय, तर डिस्ट्रप्शन ऑफ त्यांचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर असतं सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरीचं ते स्ट्रक्चर जे आहे ते डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे त्याची जे प्रॉपर्टीज असतात, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी, त्या देखील बदलतात. हे इथे मी लिहिलेलं आहे. एक पॉईंट तुम्ही इथे ऍड करून घ्या आठवणीने की प्रायमरी स्ट्रक्चरचं डिनेचर होत नाही. आता आपण बघूया की शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आहे की प्रोटीनचं जर डिफिशियन्सी झाली तर कोणत्या प्रकारचे डिसीज होतात. तसे बऱ्याच प्रकारचे बायोलॉजिकल डिफेक्ट्स आपल्याला दिसून येतात, पण त्यातल्या त्यात सर्वात प्रॉमिनंटली जर कोणत्या डिसीज बद्दल बोललं जातं प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे, तर तो पहिला जो आहे तो आहे क्वॉशियरकर आणि दुसरा जो आहे तो आहे मॅरास्मस. तो क्वॉशियरकर आणि मॅरास्मस दीज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज विच इज ऑकर ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ अ प्रोटीन. प्रोटीनच्या अब्सेन्समुळे बघा इथे लिहिलं आहे डायरेटरी डिफिशियन्सी म्हणजे जर तुम्हाला जेवताना प्रोटीन मिळाले नाही तर कोणत्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात. तर पहिला त्यातला आहे क्वॉशियरकर आणि मॅरास्मस. याच्याबद्दल थोडीशी माहिती चार्ट फॉर्म मध्ये मी इथे लिहिलेली आहे, जी मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगतो. तर बघा, इट ऑकर इन द चिल्ड्रन व्हेन दे आर चेंजिंग फ्रॉम अ ब्रेस्ट फीडिंग टू द डाएट. म्हणजे लहान मुलं जेव्हा त्यांच्या आईच्या दुधापासून ते जेवणाच्या याच्यावर येतात तेव्हा जो ट्रान्झिशन पिरियड असतो त्याच्यामध्ये क्वॉशियरकर नावाचा डिसीज होण्याचे चान्सेस असतात. की आईचं दूध ते आधी पित होते आणि त्याच्यानंतर ते जर जेवण करत आहे तर त्या जेवणामधून त्यांना जर तितकं ते प्रोटीन मिळालं नाही तर क्वॉशियरकर सारखे डिसीज होऊ शकतात.
इट ऑकर इन अ चाइल्ड इन अ सेकंड 6 months ऑफ द लाईफ. पहिलेचे 6 महिने त्याच्यामध्ये नाही, पण दुसऱ्या 6 महिन्यामध्ये त्यांना प्रोटीन रिलेटेड डिसीज, जर प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे जो डिसीज होतो त्याला आपण काय म्हणतो, मॅरास्मस असं म्हणतो. सॉरी. सो आता कॅशॉरकर बद्दल आपण आणखी समजून घेऊ की कॅशॉरकर बद्दल मी इथे लिहिलेलं आहे आणि मॅरास्मस बद्दल मी इथे लिहिलेलं आहे. सो कॅशॉरकर काय सांगतो की कॅशॉरकर मध्ये रिटार्ड ग्रोथ, म्हणजे जी ग्रोथ व्हायला पाहिजे, बॉडीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ती ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसत नाही. त्याचबरोबर स्किनवर काय असतात, पिगमेंटेशन आलेले असतात. तर डॉक्टरांना ओळखायला कॅशॉरकर पटकन येऊ शकतो कारण की त्यांच्या स्किनवर पिगमेंटेशन असतात. त्याच्यानंतर हेअर जे असतात ते कसे असतात, थिन झालेले असतात, एकदम बारीक झाले असतात. ओमिटिंग असते आणि डायरिया हे डिसीज देखील, हे लक्षणे देखील त्यासोबत दिसतात. आणि आपल्याला ओडेमा, ओडेमा म्हणजे काय, अंगावर सूज आलेली पाहायला मिळते. मॅरास्मस बद्दल मी आता सांगितलं, सेकंड 6 months जे असतात बेबीचे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे का होते की डायल्यूट काऊ मिल्क, कारण की आतापर्यंत आईच्या दुधावरचं ते सगळं असतं, पण जेव्हा काऊचं मिल्क जे पाण्यासोबत मिक्स केलं असतं, जे प्रोटीन ते मिळायला पाहिजे होतं ते गाईच्या दुधातून मिळत नाही, त्याच्यामुळे मॅरास्मस सारखा डिसीज होऊ शकतो. मसल वास म्हणजे मसलमध्ये जे वीकनेस आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. हेड लार्ज अँड लिम्स आर अ थिन. हेड म्हणजे काय, हा जो पोर्शन आहे तो खूप मोठा दिसतो आणि हे जे लिम्स असतात, हात पाय आपले जे असतात ते एकदम बारीक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि नो ओडेमा, याच्यामध्ये सुजन वगैरे पाहायला मिळत नाही, जे की आपल्याला कॅशॉरकर मध्ये पाहायला मिळत होती. आणि डायरिया आणि डिहायड्रेशन जे आहे ते इथे पण पाहायला मिळतं. अशा प्रकारची अजूनही याच्या संदर्भातली मॅरास्मस आणि कॅशॉरकर बद्दलची माहिती जी आहे ते मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकणारच आहे. सो आता एक शेवटचे 1-2 पॉईंट्स आपण लगेच बघून घेऊया. सो मित्रांनो, आपण डायटरी जर प्रोटीन आपल्याला व्यवस्थित मिळालं नाही, जेवणामधून जर प्रोटीन आपल्याला व्यवस्थित मिळालं नाही, तर कॅशॉरकर, मॅरास्मस सारखे डिसीज बघितले. पण मित्रांनो, जर प्रोटीनचं मेटाबॉलिझम बॉडीच्या आतमध्ये व्यवस्थित झालं नाही तर मात्र कोणकोणते डिसीज होऊ शकतात हे देखील आपल्याला बघायचं आहे. मेटाबॉलिझम म्हणजे सिंपल शब्दात जर बोलायचं झालं तर प्रोटीनचं डायजेशन एका प्रकारे. ऍक्च्युली हा प्रॉपर शब्द नाहीये. मेटाबॉलिझमचा अर्थ होतो कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम याचं कॉम्बिनेशन असतं. एखाद्या गोष्टीला तुटणं, जुळणं आणि त्याचं पूर्ण प्रोसेस होणं त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. सो इन शॉर्ट मध्ये समजून घ्यायचं असेल तर मेटाबॉलिझमचा अर्थ होतो की त्या प्रोटीनचं डायजेशन बॉडीमध्ये जर प्रॉपर होत नसेल तर कोणते प्रकारचे डिसीज होतात. पण त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रोटीनचं डायजेशन म्हणजेच प्रोटीनचं मेटाबॉलिझम होतं कुठे आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात, कोणत्या प्रोसेस थ्रू प्रोटीनचं मेटाबॉलिझम होतं. तर ते आपण सर्वात पहिले समजून घेऊया की प्रोटीनचं मेटाबॉलिझम, प्रोटीनचं पूर्णपणे जर डायजेशन कुठे होत असेल तर ते युरिया सायकल मार्फत होतं. आता ही युरिया सायकल जी आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन 12th मध्ये बायोलॉजीमध्ये पूर्ण दिली आहे. ती सायकल आहे, खूप मोठे चेन आहे, ते आपल्या कामाची नाहीये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 12th मध्ये ते युरिया सायकल बद्दल माहिती दिली आहे. हवं असेल तर मी देखील ग्रुपवर ती युरिया सायकल पूर्ण टाकून देईल. पण ते युरिया सायकल मतलब थ्रू जे आहे ते प्रोटीनचं काय होतं, मेटाबॉलिझम होतं. बरं, हे कुठे होतं प्रोटीनचं मेटाबॉलिझम, तर ते कुठे होतं, लिव्हर मध्ये होतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रोटीनचं मेटाबॉलिझम जे आहे ते युरिया सायकल थ्रू होतं. ही प्रोसेस कुठे होते, तर ही प्रोसेस लिव्हर मध्ये होते प्रोटीनच्या मेटाबॉलिझमची. आणि लिव्हर मध्ये देखील सेल्स असतात. लिव्हर म्हणजे काय, पूर्ण एक हे थोडी आहे, त्याच्यामध्ये पण सेल्स असतात. त्या सेलमध्ये एक्झॅक्टली कुठे होते, तर सेलमध्ये ती प्रॉपरली मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. सो आता आपल्याला काय समजलं, प्रोटीनचं मेटाबॉलिझम जे आहे हे कुठे होते, तर हे युरिया सायकल थ्रू होते. कुठे होते, तर लिव्हरमध्ये होते. कोणत्या सेलमधल्या कोणत्या पार्टमध्ये होते, तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आता बघूया, जर प्रोटीनचं मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं नाही तर कोणकोणत्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात. 4 प्रकारचे डिसीज मी इथे लिहिले आहेत, त्यापैकी 2 खूप महत्वाचे आहे आणि एकावर तर प्रश्न पण आलेला आहे. सो बघा, आता 2017 मध्ये आरोग्य विभागामध्ये याच्यावरचा प्रश्न आलेला आहे. बघा काय प्रश्न आहे, फिनिलकिटोन्युरिया हा एक डिसीज आहे. हा डिसीज का होतो हे समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. बघा, फिनिलॅलॅनिन हे अमिनो ऍसिड आहे, तुम्हाला माहिती आहे. बेसिक अमिनो ऍसिड जेव्हा आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये फिनिलॅलॅनिन, टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड मी सांगितले होते. आता फिनिलॅलॅनिन आपल्या बॉडीमध्ये समजा आहे, युरिया सायकल मध्ये जर तो जात आहे, लिव्हर मध्ये जर जात आहे, त्याचं मेटाबॉलिझम जर व्हायचं असेल आणि त्याचं कन्व्हर्शन टायरोसिन मध्ये होते. फिनिलॅलॅनिनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, टायरोसिन मध्ये. म्हणजे फिनिलॅलॅनिन संपला आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, टायरोसिन. पण हे कन्व्हर्शन होण्यासाठी ज्या एन्झाईमची गरज असते त्या एन्झाईमचं नाव आहे फिनिलॅलॅनिन हायड्रॉक्सिलेज. फिनिलॅलॅनिन हायड्रॉक्सिलेज नावाचा एन्झाईम पाहिजे, तेव्हाच काय होतं, या फिनिलॅलॅनिनचं टायरोसिन मध्ये कन्व्हर्शन होतं. आणि प्रॉब्लेम इथेच आहे की हा एन्झाईमच अब्सेंट असल्यामुळे
फिनिलॅलॅनिनचं कन्व्हर्शन टायरोसिन मध्ये होत नाही आणि याचं कन्व्हर्शन टायरोसिन मध्ये न झाल्यामुळे या फिनिलॅलॅनिनची जी क्वांटिटी आहे बॉडीमध्ये ती वाढायला लागते. प्रॉब्लेम फिनिलॅलॅनिनचा आहे का? नाही. प्रॉब्लेम टायरोसिनचा आहे का? नाही. पण फिनिलॅलॅनिनला टायरोसिन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जो एन्झाईम लागतो तो एन्झाईमच्या अब्सेन्समुळे फिनिलॅलॅनिन टायरोसिन मध्ये कन्व्हर्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे बॉडीमध्ये फिनिलॅलॅनिनचं प्रमाण वाढत जातं. सो हे मी इथे लिहिलेलं आहे, एरो दाखवलाय, म्हणजे वाढत आहे फिनिलॅलॅनिनचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये मेंटल रिटार्डनेस येतं. आणि त्याचबरोबर पिगमेंटेशन ऑन हेअर अँड स्किन हे देखील या डिसीजचे. फिनिलकिटोन्युरिया म्हणजे काय तर फिनिलकिटोन्युरिया हा असा डिसीज आहे ज्याच्यामध्ये फिनिलॅलॅनिनला टायरोसिन मध्ये कन्व्हर्ट व्हायची इच्छा असते, पण त्यासाठी लागणारा जो एन्झाईम आहे फिनिलॅलॅनिन हायड्रॉक्सिलेज नावाचा जो एन्झाईम आहे तो अब्सेन्स असल्यामुळे, बघा मी लिहिलाय हा अब्सेन्स आहे म्हणून इथे मी क्रॉस मार्क केला आहे, म्हणून याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये होणार नाही. याचं प्रमाण बॉडीमध्ये वाढेल. फिनिलॅलॅनिनचं प्रमाण जर वाढलं, मेंटल रिटार्डनेस, त्याचप्रमाणे आपल्याला पिगमेंटेशन ऑन हेअर अँड स्किन हे सगळे सिम्पटम्स पाहायला मिळतात आणि डिसीजला म्हटलेलं आहे फिनिलकिटोन्युरिया. आणि हा प्रश्न 2017 मध्ये विचारलेला आहे की कोणत्या प्रकारच्या एन्झाईमच्या अब्सेन्समुळे फिनिलकिटोन्युरिया होतो. त्याच्यानंतर अल्कॅप्टोयुरिया हा देखील प्रश्न आलेला आहे. या प्रश्नामध्ये द अब्सेन्स ऑफ एन्झाईम होमोजेनॅटिज ऑक्सिडेज किंवा ऍसिड होमोजेनायटीसेट ऑक्सिडेज नावाचा जो एन्झाईम असतो हा अब्सेन्स असतो. इथे देखील एन्झाईम अब्सेन्स होता आणि इथे देखील हा होमोजेनायटीसेट ऑक्सिडेज नावाचा जो एन्झाईम आहे किंवा ऍसिड जो आहे तो एन्झाईम अब्सेंट आहे आणि त्याच्यामुळे ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम होतं. कुणाचं? टायरोसिनचं. इथे बघा मी लिहिलेलं आहे टायरोसिन. हा जो टायरोसिन होता बेसिक अमिनो ऍसिड मध्ये आपण त्याच्याबद्दल बघितलं होतं. फिनिलॅलॅनिन टायरोसिन डिप्टेपेन त्यापैकी जो टायरोसिन आहे याचं मेटाबॉलिझम याचं डायजेशन होत नाही. का होत नाही? कोणता एन्झाईम अब्सेंट आहे तर होमोजेनायटेज ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम अब्सेंट असल्यामुळे हा जो टायरोसिन आहे याचं मेटाबॉलिझम होऊ शकत नाही. त्याची क्वांटिटी बॉडीमध्ये वाढत जाते आणि त्याच्यामुळे काय होतं तर डार्कनिंग ऑफ अ कार्टिलेज आणि टेंडॉन्स. आपले जे काही टेंडॉन्स म्हणजे काही छोटे छोटे बोन जे असतात त्याला टेंडॉन्स म्हणतात. कार्टिलेज म्हणजे जे सॉफ्ट बोन असतात, जसं कानाचं आहे याला आपण काय म्हणणार तर हा कार्टिलेज आहे. हे डार्कन पडायला लागतात, हे वीक व्हायला लागतात आणि या डिसीजला क्रोनिओसिस ओक्रोनिओसिस असं म्हणतात. या डिसीजला काय म्हणतात? ओक्रोनिओसिस असं म्हणतात. ओक्रोनिओसिस याचा अर्थ काय की तुमचे जे टेंडॉन्स आहे, तुमचे जे कार्टिलेज आहे, कानाचे बोन आहे छोटे छोटे, टेंडॉन्स आहे, जे रिब्स आहे, या सगळे त्याच्यामध्ये सॉफ्ट बोन हे सगळे डार्कन पडायला लागतात, काळे पडायला लागतात, वीक व्हायला लागतात. त्या डिसीजला आपण ओक्रिओसिस असं म्हणतो आणि हे सगळं का झालं की टायरोसिनचं मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं नाही आणि त्या डिसीजला आपण अल्कॅप्टोयुरिया असं म्हणतो. सो पहिला डिसीज आपण बघितला फिनिलकिटोयुरिया. फिनिलकिटोयुरियामध्ये फिनिलॅलॅनिनचं टायरोसिनमध्ये कन्व्हर्शन झालं नाही कारण की एन्झाईम कोणता अब्सेंट होता? फिनिलॅलॅनिन हायड्रॉक्सिलेज. त्याच्यानंतर आपण बघितलं अल्कॅप्टोयुरिया, याच्यामध्ये टायरोसिनचं मेटाबॉलिझम झालं नाही कारण की एन्झाईम कोणता अब्सेंट होता? होमोजेनायटीसेट ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम आणि याच्यामध्ये कार्टिलेज बोन जे आहे हे देखील डार्कन पडायला लागतात. याचबरोबर आणखी दोन डिसीज जे आहेत ते देखील ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला बघायचं आहे. एक आहे अल्बिकम आणि एक आहे टायरोसिनोसिस. तर हे डिसीजची नावं देखील तुम्ही पाठ असू द्या. यदा कदाचित तुम्हाला विचारलं की प्रोटीनच्या मेटाबॉलिझम जर प्रॉपर झालं नाही तर खालीलपैकी कोणते डिसीज होतात? एखादा फॅट रिलेटेड डिसीज देऊन देतील, एखादा तुम्हाला कार्बोहायड्रेट रिलेटेड डिसीज देऊन देतील, काही प्रोटीन बद्दल देतील, तर तुम्हाला निवडता आलं पाहिजे की हे टायरोसिनोसिस असो, अल्बिकम असो किंवा फिनिलकिटोयुरिया असो किंवा अल्कॅप्टोयुरिया असो, हे डिसीज जे आहे हे प्रोटीनच्या अब्सेन्समुळे किंवा प्रोटीनचं प्रॉपर मेटाबॉलिझम न झाल्यामुळे होणारे डिसीज आहे. सो मित्रांनो, इथे आपण बायोकेमिस्ट्रीचा आपला पहिला चॅप्टर प्रोटीन, अमिनो ऍसिड आणि त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपण इथे कंप्लीट केलेली आहे. सर्वच प्रश्न बायोकेमिस्ट्रीचे प्रोटीन आणि अमिनो ऍसिड रिलेटेड मॅक्झिमम प्रश्न तुमचे याच्यावरचे सॉल्व्ह होतील. काही जे नोट्स आहे, जे मी सांगितलेले टॉपिक आहे, त्याची माहिती ग्रुपवर तुम्हाला सर्वांना मिळेल. अजूनही ज्यांनी ग्रुप जॉईन केलेला नसेल त्यांनी माझ्या या नंबरला मला व्हॉट्सअप करा, कारण की यूट्यूबवर येणारे व्हिडिओ इथून पुढे खूप कमी किंवा नाहीच्या बरोबर आहे. जे बाकी असणार आहे ते सर्व पेड व्हिडिओज आहे. त्याच्यामुळे ज्यांना लोकांना माझे व्हिडिओ आवडत असतील, ज्यांनी रेल्वेच्या या पोस्टसाठी किंवा येणाऱ्या महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अभ्यास करायचा विचार करत असाल, तुम्ही जर DMLT सारखे टेक्निकल कोर्सेस केले असतील तर नक्कीच एकदा ही बॅच जॉईन करून जे नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे, जे सिलेक्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येतो आहे, जे RRB साठी आणि महानगरपालिकेसाठी खूप महत्त्वाचे आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.